नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत पंचमी पूजा विधी आणि श्री सरस्वती यंत्राची स्थापना कशी करायची ते सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सरस्वती नमो नमः लिहायला विसरू नका. यंदा रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आहे वसंत पंचमी. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीसह सरस्वती श्री यंत्राची स्थापना सुद्धा केली जाते. असं म्हणतात की या यंत्राच्या स्थापनेनं घरातील व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. शिवाय मुलांच्या ज्ञान आणि बुद्धीचाही विकास होतो. घरात नेहमी सुख समृद्धी आणि आनंद टिकून राहण्यास मदत मिळते. शिवाय सरस्वती यंत्र स्थापन करण्याची योग्य तिथी, पूजा विधी आणि योग्य दिशा आणि मंत्र चला जाणून घेऊयात. तर आधी सांगितल्याप्रमाणे 2 फेब्रुवारी रविवारी रोजी वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आवर्जून सरस्वती यंत्र स्थापित करून त्याचं पूजन करण्यालाही विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सरस्वती यंत्राच्या स्थापनेचे तपशीलवार वर्णन आहे. असं मानलं जातं की या दिवशी सरस्वती यंत्राची स्थापना केल्यानं व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रात निश्चितच यश प्राप्त होतं. शिवाय सरस्वती मंत्राचा जप केल्यानं मुलांच्या ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि घरातील व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं, त्यांची प्रगती होत जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीलाच वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख कधी आहे आणि पूजनाची तिथी हेही समजून घेऊया. पंचमी तिथीची सुरुवात 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 सुरू होणार आहे. तर पंचमी तिथीची समाप्ती 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:52 असणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी पूजेची शुभ वेळ सकाळी 7:09 पासून ते दुपारी 12:35 असेल. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्माजींच्या मुखातून बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वती प्रकट झाली होती आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाजही प्राप्त झाला, म्हणून वसंत पंचमी शुभ तिथी मानली जाते. आणि या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने, शिवाय मंत्राचा जप केल्याने ज्ञान आणि संपत्तीत वाढ होण्यास मदत मिळते असेही म्हणतात. तसेच या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या काही मंत्रांचा जप केल्याने ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि नोकरीशिवाय व्यवसायात यश प्राप्त होतं. त्याचबरोबर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शिक्षणात यश मिळवण्यासाठी सरस्वती यंत्राची स्थापना या दिवशी करणं सर्वोत्तम मानलं जातं. असं म्हणतात की या यंत्राची साधना केल्यानं माता सरस्वतीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. मात्र सरस्वती यंत्र काय आहे आणि ते कोणत्या दिशेला स्थापन करावं हेही जाणून घेऊयात. तर पूजेच्या शुभ वेळेमध्ये माता सरस्वतीची विशेष पूजा करावी आणि या दिवशी सरस्वती श्री यंत्राची स्थापना करावी. वसंत पंचमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर एखाद्या शांत जागेवर किंवा आपल्या घराच्या मंदिरात देवघरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावं. आपल्यासमोर लाकडाचा चौरंग ठेवावा. त्यावर पांढऱ्या रंगाचं कापड अंथरावं आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी. चौरंगावर एका तांब्याच्या ताम्हणात किंवा ताटलीत अक्षता ठेवून या श्री सरस्वती यंत्राची प्राणप्रतिष्ठित आणि चेतनायुक्त शुभ मुहूर्तावर सिद्ध केलेलं सरस्वती यंत्र स्थापित करावं. श्री गणेशाची पूजा करून नंतर सरस्वती पूजन करावं. पंचामृताने श्री यंत्राला स्नान घालावं. यंत्र आणि चित्रावर केसर किंवा कुंकू वहावं. पिवळे फूल अर्पण करावे. नंतर दुधाने तयार पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर डोळे बंद करून देवी सरस्वतीची आराधना करावी आणि पुढील मंत्राचा 11 वेळा जप करावा. यावेळी ओम श्रीं ऐं वाग्नवाहिनी भगवती सन्मुख विनिवासिनी सरस्वती ममासे प्रकाशम कुरु कुरु स्वाहा. मंत्र परत एकदा सांगते. ओम श्रीं ऐं वाग्नवाहिनी भगवती सन्मुख निवासिनी सरस्वती ममासे प्रकाशम कुरु कुरु स्वाहा. तर अशा प्रकारे 11 माळा या मंत्राचा जप करावा. पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या आणि आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी रिद्धी सिद्धी विद्यार्जन तीव्र स्मरणशक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी. शिवाय सरस्वती यंत्र आधीच आपल्याकडे स्थापन केलं असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून माता सरस्वतीचं ध्यान करावं. स्नान आणि ध्यान केल्यानंतर या यंत्रासमोर दिवा लावावा. त्यानंतर गंगाजल आणि कच्च्या दुधाने श्री यंत्राचा अभिषेक करावा. शिवाय यानंतर सुद्धा आधी सांगितलेल्या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. मात्र दररोज अंघोळीनंतर हे श्री यंत्र नियमितपणे धुवावं आणि दररोजच्या त्याची पूजा करावी, जेणेकरून त्याचा प्रभाव कमी होणार नाही असं सांगितलं जातं. याचबरोबर जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करत असाल तर ते घराच्या उत्तर पूर्व दिशेला नक्की ठेवावं आणि या यंत्राचं टोक पूर्व दिशेला येईल असं ठेवावं. त्यामुळे ग्रहदोषासोबतच कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही यश मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात. त्यामुळे घराच्या या दिशेलाच त्याची प्राणप्रतिष्ठा करणं शुभ असतं. याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जाही वाहू शकते. शिवाय सरस्वती यंत्राचा उपयोग बौद्धिक, शक्तिक, एकाग्रता आणि ज्ञान मिळवण्यासाठी केला जातो. देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या यंत्राची पूजा करावी असं सांगितलं जातं. मुलांना अभ्यास करायला आवडत नसेल किंवा त्यांची स्मरणशक्ती कमकुवत असेल किंवा मुलांचं मन चंचल असेल, एकाग्र राहत नसेल तर सरस्वती श्री यंत्र धारण करण्याचा सल्ला दिला जातो. या यंत्राच्या प्रभावानं परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सरस्वती यंत्र स्थापित केल्यानं कार्यक्षेत्र आणि व्यवसायात यश मिळतं आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत मिळते. याही व्यतिरिक्त सरस्वती यंत्राचे अनेक फायदे आहेत. संगीत आणि विदेशी देवी माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सरस्वती यंत्र स्थापित करावं असं म्हणतात. जर आपल्याला आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असेल तर सरस्वती
यंत्राची स्थापना करावी. असं केल्याने जीवनातील अडचणी कायमच्या दूर होण्यास मदत मिळते असं म्हणतात. याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये मंत्र जाप केल्याने शक्ती, कुशाग्रता, ज्ञान, बुद्धी इत्यादी प्राप्त होत असतात आणि माता सरस्वतीचा आशीर्वादही प्राप्त होतो. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी करण्यात येते. यंदा हा सण 2 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. शिवाय पंचांगानुसार सरस्वती पूजनाची तारीख 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:09 पासून ते दुपारी 12:35 पर्यंत असणार आहे. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. या दिवशी थंडीच्या ऋतूला निरोप दिला जातो. भारतातील अनेक भागात वसंत पंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि देवी सरस्वतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी अनेक जण शाळा, घरे आणि शैक्षणिक संस्थांसारख्या ठिकाणी देवी सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना करतात आणि तिची विशेष पूजा करतात. या दिवशी सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण केला जातो. शिवाय या दिवशी विशेष मंत्रोच्चार, पिवळ्या तांदळाचा नैवेद्य आणि सरस्वती वाचन इत्यादी केलं जातं. तुम्ही सुद्धा वसंत पंचमीच्या विशेष तिथीला सरस्वती श्री यंत्राची स्थापना करून त्याचं पूजन करून लाभ मिळवू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत पंचमी पूजा विधी आणि श्री सरस्वती यंत्राची स्थापना कशी करायची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.